देवीदास मिसाळ वनरक्षक जुन्नर. देवीदास मिसाळ. मिसळ मिसळ द्या इकडं. आपलं हे जे गेबियन वाला आहे बरोबर. ठीक आहे, ही किती रुपयाची? नाही कॉस्ट मला नाही सांगता येणार. याचे ठेकेदार कोण आहेत? हासे म्हणले. हसे. हा हा अच्छा, ऑन डॉक्युमेंट. हा बरोबर. बरं, ते इथं स्वतः येतात काम बघायला? हा त्यांचं 1-2 दिवस विजिट असते. बर, मग आता मला सांगा की हे जे काम चालू आहे याच्यावरती इंजिनियर कोण देखरेख करतं? इंजिनियर आता ते हे आहेत आपले खाली गेले ते त्यांना पाठवतो मी. काय नाव आहे? थोरात. ते काय म्हणजे उपअभियंता आहे का शाखा अभियंता आहे? आता ते उपअभियंताचे बहुतेक. बर, तुम्हाला काय माहिती आहे कसं बाबा हे जे फिलिंग चालू आहे हा हा या ठिकाणी दगडांचं, तर तुम्ही पाहिलं तर अनेक दगड हे स्पॉटेड दगड आहे, गारपट आहेत. स्पॉटेड जो दगड आहे एका अर्धा समजा आलेला एक अर्धा. इकडे जे बांधकाम त्या साईडला आहे, जे वॉल हे काम हे वॉल त्या साईडला आहे आणि वॉल इकून भरण्यासाठी एक अर्धा दगड वापरलेला आहे. त्याला आपण दगड चांगलाच वापरलेला आहे. तिकडे चांगला वापरलाय. हा. तुम्ही स्वतः पाहता का? हा मी डे टू डे कामावर लक्ष आहे. बर, चला आपण बघूया. चल. आता अनेक दगड आता आपण इथं त्या लेबरच्या सहाय्याने काढून फेकून दिलेत. तुमचं म्हणणं आहे का हे बॅग फिलिंग साठी वापरले जातात? ठीक आहे, या इकडे व्यवस्थित. आता परत आपण जाऊया. सर, या ठिकाणी जर खाली जर तुम्ही पाहिलं तर हे सगळे स्पॉटेड दगड तुम्हाला दिसतील का? दिसतात की नाही? हा 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 नाही, खालीचे दगड आपण काय होतं एक जर समजा डंपर आणला आपण त्याच्यामध्ये 10-15 दगड ते साहजिक येणारच आहेत. 10-15 नाही, सगळे दगड आहेत ना. तुम्ही दाखवा ना मग 10-15 काढून चांगली. आहे ना दगड चांगलाच आहे, त्याला कुठं खराब म्हणता येईल दगड. या ना जवळ या इकडून व्यवस्थित. साहेब, ते स्पॉटेड दगड आहे, तुम्ही म्हणता चांगला दगड आहे. आता हे मला तर माझ्या दृष्टीने तुम्हाला कसं वाटतं? खराब वाटतं दगड? आता हा दगड आहे, हा चांगला आहे का? हा नाही मग मी पण ह्याला जो वापरलाय वॉलसाठी आपण तो दगड चांगलाच आहे ना. कुठं चांगले दाखव ना. काय तुम्हाला यावर थोडं समोर. बर, ठीक आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का दगड आपण हा चांगला युज केलाय? नाही पडले तर पडू देवले, काय विषय नाही एवढं. आता हे जे तुम्ही जे दगड हे टाकलेले आहेत, आता मीच उतरतो. आता हे जे दगड आहेत हा चांगला दगड आहे का? चांगला दगड आहे काय? कशाला टाकता लगेच? थांबा ना सर. काय आता थांबा ना, इकडे दाखवा. हे अधिकारी म्हणतात हा दगड चांगला आहे. हा चांगला दगड आहे? चांगला दगड, याला काय प्रॉब्लेम मला काय कळत नाही. काळा दगड कशाला वापरता मग? काळा आहेच नाही पुढे बाकी करा बरं पुढे. नाही, हा चांगला कसं काय मग? हे काळा दगड आणि हा दगड यात फरक काय मग? आता हे जे मोठे दगड टाकलेत साहेब, हा आता हे उचलता सुद्धा येणार नाही, डायरेक्ट टाकलेत. स्पॉटेड आहेत की नाही याच्यात? बरं, इकडे आणा चेतनजी मोबाईल. खाली फेकलेलं खाली काय आता हे काय साहेब म्हणतात हे दगड चांगले आहेत. चांगलं आहे ना हा दगड? आता हे पुऱ्या वॉल मध्ये जर एक दगड असणारच आहे साहेब. काय पुढे दाखवा तुम्हाला किती बघा. काढून देऊ? अहो हे काय हा? तुम्ही चांगले दाखवा. आम्ही काय म्हणत नाही रे बाबा, ठीक आहे चालते. काय हे काय सगळे आतमध्ये हे सगळी स्पॉटेड दगड टाकलेत. एक दगड पण का टाकायचा ना? बरं, एक तर नाहीच आहे. अर्धा आता हे सगळे दगड आपण मग अशी पूर्ण गाडीमध्ये एक अर्धा असणार आहे त्यात काय. एक अर्धा. परत तुमची शंका दूर करण्यासाठी इथून किती दगड काढून दाखवू आपल्याला, की बाबा आपण एक अर्धा म्हणतोय, हा किती काढून दाखवू? धर. तुम्ही संख्या सांगा, तेवढे काढून दाखवतो तुम्हाला. चांगले आहे दगड. आता इकडे पण कॅमेरा फिरवा. हो साहेब, तुम्ही जिथं म्हणणार तिथे फिरव. हे बघा पूर्ण गाडीमध्ये नाही, हे बघा गाडीमध्ये 1000 दगड असते, त्यात समजा एक 4-2 दगड असणारच आहेत. साहेब, वॉल साठी कोणतं दगड वापरलं जातं? काय काळा दगड पाषाण. मग कुठे काळा? काळे ह्याचे फक्त सगळे सांग. कुठे आहेत? आता यातले 4च काळे दगड दाखवा. 4च. हा दगड कसा खराब आहे तुमचं म्हणणं आहे? मग काय पैसे. अहो इकडे या ना. हो चेतन सर, हा दगड दाखवा यांना, जवळून दाखवा. त्यांच्या म्हणण्यानुसार हा काळा आहे. ठीक आहे, हा दगड दाखवा. हे दाखवा, जवळ झूम करून दाखवा. घासलेला आहे दगडाला दगड. घासलाय ना? ठीक आहे ना, हा घासलाय दगड बरं का. अहो, हे दाखवा. हे बघा, हे दाखवा दगड. हे दाखवा. घासलाय ना? हा सुद्धा दगड दाखवा. हे बघा, हा हा सुद्धा दगड दाखवा. हे बघा,
हे दोन काढला पाहिजे अजून म्हणजे चांगला हा दगड चकाचक आहे त्या ना, हा चमकल. दगड चांगलाच आहे पण दगडाला दगड घासला ना तर थोडासा मग हे पांढरा type सफेद उठतो. होतो का असा? पांढरा उठणारच ना थोडा. आता हा दगड आहे बघा तुम्ही, हा चांगला आहे ना, घासल्यानंतर तू एकाला एक घेऊन हा आणायची. चांगला आहे ना. मग हा कुठं घासलाय? हा दगड बघा काय आहे हे? तो एक करता समजा एक अर्धा कायचा अहो ह्यो दगड बघा ना इकडे करा बरं कॅमेरा. भैया इकडे दाखव तुम्हाला या हे इकडे दगड बघा तुम्ही जरा हे तर काय केलं यांनी जे काही चांगले दगड आहे हे पाठीला दाखवलेत. आता तरी त्याच्यामध्ये सुद्धा असे दगड आहे. आता मग आपल्याला कॅमेरावरून मिथून तिकडून हे करून दाखवलं होतं तिकडं आतमध्ये सुद्धा जे तिकडून दगडी लावलेत ना ते सुद्धा असे बोगस दगड आहेत. इकडं आणा चेतनजी मी दाखवतो वरून दाखवतो जेवढं शक्य आहे तेवढं. आता साहेबांचं म्हणणं हे दगड चांगले आहेत. का नाही का चांगले आहेत हे दगड नाही का? आता हा दगड बघा हा तो चांगला आहे. चांगला आहे. अजून हा बघा हा हे दगड चांगलीच आहेत. एक अर्धा समजा एक अर्धा हा असं आता किती दाखवू तुम्हाला 1 2 3 आता हा जरा खराब आहे पण ठीक आहे. नाही हा 4 ओके हा 5 हे तर मुरुमच आहे अख्खा. हा एक 6 7 8 अहो हे किती मोजायची चमकतात की हो सर ती दगड एवढा गार चमकतात की थेट. एखादा अर्धा तरी का बाबा बघा चला आपण वरती शिवाजी महाराजांनी जे बुरुज बांधलेत ना ते दगड बघू. ते असे आहेत का जरा दाखव मला. या ना पुढे इकडे हा पुढे या ना. हे वरती शिवाजी महाराजांनी जे बुरुज बांधले ना ते दगड असे आहेत का एवढं सांगा फक्त मला. पोकळ आहे हो आतमध्ये साहेब. दगड कुठं पोकळ असतात का? हे बघा बरं इकडं हे जागा का पोकळे मग कोची भरलेलंच आहे ना ते. हे बघा बरं हे सगळा पाषाण दगड वापरलेला आहे. याला काय असं कुठून हा पाषाण आहे मुरमाचा दगड आणलाय असं काही नाही. मग हे काय आहे मग हे कोणता हे काय आहे प्रकार आहे हा पाषाण आहे का? आता पाषाण नाही म्हणले काय बघा बरं. हा काढा नाही एखादा अर्धा असेल हो साहेब. मग ते तुम्ही तसंच म्हणता ना. हे मग करताय बघा ना मग दाखवा ना सर्व मग दगड तुम्ही. चांगलाच आहे. हा पूर्ण काम पाषाण मधलंच आहे. हा व्हिडिओ पण घ्या बरं आडवा. अरे हे काय आहे? सगळं अवघड आहे साहेब हे. हा आता तोच धंदा करीत बसायचा का? हा पण घ्या ना इथून आडवं. पूर्ण घेतोय ना पाषाण मी. पूर्ण हे काम पाषाणामधले. आता हे चला ना तिथे दाखवू आपण. सगळे खाली सांगतील ना. उतरा ना मग इथं काय अडचणी मी सांगण्यापेक्षा सगळे सांगते. काय सांगतील दिसतोयच ना. दिसते नाही का? दाखव ना इथं हे का टाकले विचारा ना तुम्ही ते ठेकेदाराला बाबा हे दगड का टाकले असे गारपट खराब क्वालिटीचे. चेतन भाऊ जरा बॅक फिलिंगला कुठं दगडी वापरले त्यांनी सगळा मुरुमच टाकलाय. बॅक फिलिंगला सगळा मुरुम तो गेला कुठं ना. तुम्ही म्हणता बॅक फिलिंगला आम्ही दगडी वापरतो तो मुरुम का काढला तो गेला कुठं मुरुम. हा मुरुम जे म्हणता ना वॉल आणि रस्ता याच्या मधला हा डिस्टन्स मुरुमाने भरलेला आहे. मग बॅक फिलिंग केली कसली कुठं गेली बॅक फिलिंग ना. तुम्ही म्हणता या मोठ्या दगडाची आम्ही बॅक फिलिंग यूज करतो ते दगड कुठे आहेत इथं दाखवा ना आम्हाला दगड. या इकडे चेतनजी सगळीकडे बघू सरांच्या याच्यासाठी सगळीकडे जाऊ आपण जनतेला कळू हा, द्यावं. जे समजा तुम्हाला इथून हे जे 20 मीटरचा दिसतंय याच्यामधून हे 2-3 दगड जे दिसत हे का दिसत का दिसतात बाबा? लेवल
लेवल करण्यासाठी ना एक चांगला दगड त्यांनी बसवला असेल म्हणजे हे 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 हा हे 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 साहेब हे वरच्या वरती एवढं दिसतंय, खाली किती असेल मध्ये किती असेल? आतमध्ये दिसतंय. मधल्या तुमच्या जागामध्ये दृष्टीने तुम्ही काय करता हे समजा तुम्ही दाखवा ना. मी सगळा दगड चांगला मी तर म्हणतो फक्त एक आपण ठेकेदाराला 1% पैसे देतो का नाही या कामाचे, मग त्याच्याकडून काम चांगलं करून घेणं आपलं काम आहे का नाही? मी म्हणतो मी कामावरती आमचं साहेबांचं असो माझं असो वनपालांचं असो कामावर डे टू डे लक्ष आहे आणि काम कसं चांगलं होईल त्या अहो, मी पण मग 100% हे काय आहे, हे काय आहे? तुम्हाला म्हणतो एक अर्धा दगड हे येणारच एक आहे. अर्धा? आता ट्रॉलीमध्ये ना 1% दगड तरी 100 मधून येणारच आहे. मग तुम्ही आहे ना त्यांना समजा का नाही, तुम्हाला पगार समजा 10,000 रुपये असेल तर 5,000 नकली नोटा घ्या बुवा. 1000 दगडामधून एक हा? 10-5 दगड त्याच्यामध्ये येतील. कसं काय येईल? येऊच कसं शकतो बे? ते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हे दगडी का नाही आल्या गाराच्या? त्यांनी का बुवा काळीच दगड वापरले? ते काय असं सगळंच हे नाही काय नाही हजारामधून समजा 1-2 दगड 4 दाखवा ना मला. इथं लाखो दगडी आहेत, लाख दगडी मध्ये एक गाराचा दगड इथं शिवाजी महाराजांनी तिथं बांधलंय असं दाखवा ना, ते वापरलाय. तुम्ही म्हणता बॅक फिलिंगला, बॅक फिलिंग काय केलंय? सगळं मुरुमच इथलंच टाकलंय ना हो. कुठे बॅक फिलिंग केलंय दाखवा ना सर तुम्ही. आणि काम अजून चालणार आहे. काम काय असं लगेच आजच संपलंय असं नाही. आपण तुम्ही इथं बॅक फिलिंगला दगड कुठं वापरलाय दाखवा ना. सगळं मुरुमच टाकलंय तिथनं काढून. तर दाखवा तिथं ते सगळं काढलंय ते आणि ह्याच्यामध्ये टाकलंय. आणि हे काय म्हणतात का दगडी टाकलेत आम्ही बॅक फिलिंगला? कुठे दगडी दाखवा. हे असे वापरणार असतील तर काय उपयोग आहे याचा? हा? हे काय आहे? ते करता तरी कशाला ना, नीट नाही करता आलं. खालचं हे घेतलं व्हिडिओ तुम्ही? अहो खाली बी जाऊ तिथं त्याच्यात बी दिसतात की वरून झूम केल्यावर सगळ्या गारच्या दगडी दिसतात. चांगल्या दगडी जास्त आहेत पण गारच्या दगडी बी आहेत 40% त्याच्यात. इथं तर सगळंच कुटाणा करून टाकलंय. 40% नाही साहेब तुम्ही उगा काहीतरी मग हे चला ना, मग आता मग ते का पळून गेले लेबरची लोक? आम्ही त्यांना काढायला लावले तुमच्या आधी. दगडी किती दगडी खाली टाकले माहितीये का तुम्हाला? मोजता येणार नाही, ते व्हिडिओ मध्ये आले सगळं. खालचे चांगले आहेत, मग हे का वाईट केलं? सगळं चांगलंच आहे पण आता तुम्हाला ते एक अर्धा पण दिसतोय त्याच्यामध्ये. एक अर्धा? आता मला या दगडीने माझं डोकं आपटून घ्यायची वेळ आली. त्या ठेकेदाराची माणसं लेबर कॉन्ट्रॅक्टर सगळे गायब झाले, पाहिलं का तुम्ही? हा ना. अहो सिमेंट रोड पोकलेन चालू आहे, काय कोण बोलत आहे का काय करतंय, कसे या ठिकाणी गैरव्यवहार चालू आहे. हा काय आहे? हे वर आहे तर खाली काय असेल? अहो सरळ दगडी टाकत होते खाली याच्यामध्ये हो. त्यात खाली उतरून व्यवस्थित दगड लावलं पाहिजे. कसे पैसे घेता तुम्ही? चुना लावायचे? हा चुना आहे. हे दगडी आहे तर साहेब म्हणतात तुम्ही असं हे करताय ते करताय. काय आहे बाबा? काही दगडी चांगले आहेत, मी नाही नाव नाही ठेवीत का सगळेच खराब आहे असं नाही, पण 70-80% दगडी खराब आहे तिथं. साहेबांचं म्हणणे एखादा अर्धा आहे खरा. आता एखादा अर्धा आहे तर दाखव त्यांनी. साहेबांना तेच सांगतोय का शिवाजी महाराजांच्या अख्ख्या या लाखो दगडी आहेत, एक दगड दाखवा गारपट. तर खाली जर पाहिलं तर अजून धक्कादायक दिसल. काही काही लाल दगडी पण आहेत. ऐका ना, हे बघा चेतनजी, हे बघा ना, या ना इकडे चेतनजी, हे बघा हे लाल दगडी सुद्धा आहेत. हे बघा तुम्ही दाखवा, म्हणजे इकडे द्या. म्हणजे मला काय कोणाला काही हे नाही करायचं, नाव ठेवायचं नाही. इथं तर सगळी घाण केलेलीच आहे, परंतु खाली जर पाहिलं बघा या सगळ्या या ठिकाणी अशा या लाल दगडी देखील आहेत. हे बघ खाली सुद्धा गाराच्या दगडी आहेत. तर इथून कसं दिसतंय का नाही? आता मीच पाडाय बसलोय खाली. खाली गेल्याच्या नंतर दिसलं बघा, इथं दिसतंय आता हे असं. हे सगळं असं भांगर काम आहे हो चेतनजी. धर ते बघा ते समोर जो खालचा थर रचलाय, नाही बॅक फिलिंगचे दगड गेले कुठं?
बॅग फिलिंगला दगड तुम्ही वापरता ना, ते आहेत कुठे दगडी इथं दाखवा, असतील तर मला दाखव. तिथलाच मुरुम दगड काढायचा, तिथंच टाकायचा, जुन्या भिंतीचे दगडी वापरायचे इथंच. कसले बॅग फिलिंग केलंय, कुठून आणल्या दगडी? सर काय सांगाल बॅक फिलिंगची दगडी कुठे आहेत ना, दगडांनी भरून घेतले आणि वरती हा वरती मुरमाचा थोडा हे केले लेवल येण्यासाठी. कमाली हे ती मला दाखवतो सर, किती सांगताय ना. ते म्हणले ना इथे बघा, इथं दिसल आपल्याला किती दगडी टाकलेत ना, दिसल ना दूध का दूध पाणी का पाणी. सगळं गार आहे हो, वाटुळ लावले वाटुळ. हा नाही चेतनजी दाखवा हे, हो हे दाखव प्लीज दाखवा. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यांना म्हणा दाखवा मला दगड, बॅग दगडीने काय बॅग फिलिंग केली, कुठे केली दाखवा. हे दगडी आहेतच नाही काय आता. हा जो मातीचा थोडा तरी संपला, इथला थोडा असेल. हा मग हा एक झाली, दोन झाली, अजून कुठे हे तर अख्खच माती दिसती मुरुम. एखादं जर असेल माझ्याकडे टिकाऊ खोऱ्यात तर मी काढितो. तिथं दगड आहे का दाखवा मला, मी तरी काढितो बाबा, मी लेबर बनतो. काय तर दगडी जे आहेत ना त्या अशा लावून घ्यायला पाहिजे होत्या, मोठमोठ्या दगडी. यांनी काय केलं, सरळ पलीकडे बघा सगळा मुरुम वगैरे काढला आणि इकडं फेकून दिला. पैसे सोन्याचे द्यायचे आणि माल लोखंडाचा घ्यायचा. माणसांना तरी हे असं तुम्ही डायरेक्ट मुरमाचंच वापरताय. थोडं तरी ज्यांना मनाची त्यांना वाटाय पाहिजे होती ना. अशाच दगडी खाली वापरल्यात. चला आता काय मला काय बोलूशीच वाटत नाही हे सगळं चित्र पाहिल्याच्या नंतर. शिवाजी महाराज जर असते ना एकाला फासाला लटकावलं असं, नाही तर हत्तीच्या पायाखाली घातलं असतं. परंतु आता हे काय होईल वाटत नाही. सगळे जे आहेत हे सगळे हप्ते घेऊन टक्केवारी घेऊन सगळे माजेले बोके झालेले आहेत. याच्यावर काही कारवाई होईल असं मला तरी वाटत नाही. तर पाहत राहा शिवाय न्यूज, शिवनेरी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.